आणि जे आहे ना ते नेतृत्व एवढं खंबीर, एवढं निर्भय की स्वतःच्या कृतीतनं आपले अनुयायी निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे सगळ्या. ती शिवाजीराजांनी केली सर, आणि त्या श्रीकृष्णानेही केली. पण या सगळ्यांच्याकडे एक उत्कृष्ट वक्तृत्व असतं. पुण्यात आमच्याकडं वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक सभा आहे, ते वसंत व्याख्यानमाला वगैरे करतात. मी एकदा मुद्दामून त्यांना म्हटलं होतं की जो स्पष्टपणे वक्तृत्वोत्तेजक सभा असं म्हणेल ना त्यांनाच बोलवा इथं व्याख्यानाला, बाकी काही बोलू नका म्हटलं. कोणी नाही म्हणता येतो लोकांना, प्रश्न जाऊ देतो तो नाही, पण वक्तृत्व या दोघांचं इतकं विलक्षण होतं. सावरकरांनी लिहिलं आहे की मी श्रीकृष्णाची भाषणं पाठ केलेली आहेत, सगळे सभापर्वातले आणि सगळ्यातली भाषणं पाठ केलेली आहेत. श्रीकृष्ण शिष्टाई करायला म्हणून जो गेला जमीन मागायला, की पांडव आता परत आलेले आहेत, लाक्षागृह झालं, वनवास झाला, अज्ञातवास झाला. त्या अज्ञातवासात याला ते बल्लवाचं रूप घ्यावं लागलं ना, अर्जुनाला तर बृहन्नडेचं रूप घ्यावं लागलं तिथं, की अर्जुन नर्तन शिकवायला लागला त्या. आणि हे सगळे परत आले. त्यांना तुम्ही 5 गावं द्या, थळपत, सोनपत, इंद्रपत आणि पानिपत एक गाव आहे त्यातलं, बरं काय. पानिपत एक गाव, त्या गावात 5 गावातलं. म्हणाल काय नाही, सुईच्या अग्रावर मागेल एवढी भूमीसुद्धा मी देणार नाही म्हणाला. मग आणि तो म्हणाला तू एकटा आलायस, मी तुला आत्ता पकडलं तर काय करशील. तो श्रीकृष्ण हसला फक्त. ज्ञानेश्वरांनी फार छान लिहिले. ज्ञानेश्वर म्हणतायत, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. त्यामुळे मी जर काय तर माझ्या भोवते सुरक्षा कवच माझ्याबरोबरच आहे, काय ते कुठं जाणार नाही. ते याला उमगलं, दुर्योधनाला उमगलं की आपण कोणाविषयी बोलतोय आणि काय करतोय. परंतु श्रीकृष्ण तिथनं बाहेर आल्यावर त्यांनी आपल्या रथात कर्णाला घेतलं. आता हे सगळं जे मी सांगतोय हे श्रीकृष्णाला करायची काही गरज नाही आहे, पण तो त्या कर्णाला काय सांगतोय बघा. तो म्हणाला, कर्णा, तुझ्या आयुष्यातली एक अत्यंत गुप्त गोष्ट मी तुला सांगणार आहे. तू या पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ आहेस आणि तू त्या असत्याचा पक्ष घेऊ नकोस, तू या सत्याचा पक्ष घे. तुझ्या भावांच्याकडं तू ये. कर्ण म्हणाला, नाही, मी शब्द दिलेला आहे सुयोधनाला, मी त्याच्याकडं जाईन. त्यांनी प्रचंड प्रयत्न केला श्रीकृष्णाने. त्याच्यात एक गोष्ट त्यांनी काय सांगावी. तो म्हणाला, द्रौपदी देखील तुला मिळेल ह्याची मी व्यवस्था करतो म्हणून. हा कोण श्रीकृष्ण सांगणार द्रौपदी कर्णाला मिळेल म्हणून. ती सांगितलं त्यांनी, कारण द्रौपदी ही अत्यंत देखणी अशी स्त्री होती त्यावेळेस. ती सुद्धा मी तुला मिळेल याची व्यवस्था करतो. कर्णाने ऐकलं नाही. श्रीकृष्णानं दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनाला कर्ण बळी पडला नाही त्याच्यात. मग श्रीकृष्ण तिथनं आला निघून. पुढे झालं सगळं महाभारत. शिवाजी महाराजांनी मिर्झाराजाला एक पत्र लिहिलेलं होतं. ते मिर्झाराजाला त्यांनी सांगितलं, तो यवनाधम बसला आहे दिल्लीत, तिथं तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत सगळे, आपण एकच आहोत. आपण सगळे मिळून पहिल्यांदा त्या यवनाधमाचा काटा काढू, औरंगजेबाचा. मी तुम्हाला दिल्लीची पातशाही तुमच्या ताब्यात देतो, तुम्ही बादशाह व्हा, तुम्ही राजा व्हा, तिथे येऊन राज्य तुम्ही करा, मिळवण्याची जबाबदारी आमची. हे संभाजीराजांनी रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात आहे की माझं सर्वस्व मी पणाला लावायला तयार आहे या सगळ्याच्यासाठी. मिर्झाराजाच्या आयुष्यात आणि त्यांच्या एकूण कुळात गुलामगिरी इतकी गेलेली होती, रक्तात मिसळली होती की हे कोणी आले नाहीत तिकडे. पण शिवाजी महाराजांनी तोही प्रयत्न केला. दिल्लीच्या तख्ताचं एक प्रलोभन ह्यानं दाखवलं सगळ्याच्यात. मिर्झाराजा काही बदला नाही त्या सगळ्या. द्रौपदी जशी बदली, आपल्या कर्ण जसा बदला नाही, तद्वतच मिर्झाराजा बदला नाही. पण त्या श्रीकृष्णाची भाषणं वाचा, विलक्षण भाषणं आहेत. ते श्रीकृष्ण केलेत का व्यासांनी लिहिलेत देव जाणे ते सगळे.
ज्यांनी कोणी लिहिलेली आहेत ना त्याला आयुष्याचं स्वार कळलेलं, सगळं सार त्याला पूर्ण पाठ आहे. व्यास असतो ना, व्यास हा वर्तुळाच्या मध्यातनं जातो बघा, आणि तो आपल्या हृदयगर्भातनं जातो, म्हणूनच त्याला व्यास म्हटलेला आहे. तसं हृदयाचा ठाव घेणारा तो जो आहे त्याला व्यासपीठ आपण कशासाठी म्हणतो? व्यासांना का आपण एवढा मान देतो या सगळ्या ह्याच्यात? पण श्रीकृष्णाच्या भाषणातला काहीच भाग मी सांगतो तुम्हाला, सगळं सांगणं शक्य नाही, भाषणं पाठ आहेत, किती सांगायची आणि काय नाही असं होऊन जाईल ते. पण 10वा अध्याय काढा तुम्ही, इथेच आहे. हे जे सगळं चाललेलं आहे ना त्याच्यात तो अर्जुन भांबावलेला आहे बरं का. महाभारतात सगळ्यात भांबावलेला माणूस कोण असेल तर तो अर्जुन आहे. सगळ्या प्रलोभनाला बळी जाणारा द्यूतापासनं कोण जर का असेल तर तो धर्मराज आहे. सगळ्यात क्रोधी आणि कोपिष्ट एक दुर्वास आपण सोडून देऊ त्यातले तरी असलेली, तरी पण द्रौपदीला जे काही झालं त्याच्यामुळे मी सूड उगवणार असं म्हणणारा एकटा वृकोदर भीम आहे. नकुलसुद्धा आधी पडला त्या स्वर्गाला जाताना, कारण त्याला स्वतःच्या सौंदर्याबद्दल विलक्षण गर्व होता म्हणून तो पडला तिथं. परंतु श्रीकृष्ण त्या 10व्या अध्यायात म्हणतो अर्जुनाला की तू आत्ता मला, आत्ता मामी भावंड आहेत दोघंजण, म्हणाल तुम्हाला विचारतोयस ना की मी कोण आहे, आता उत्तर देतो मी. तो सारखं विचारत होता, अरे तू आहेस तरी कोण, तू आहेस तरी कोण. पहिल्यांदा त्यांनी त्याच्यात भगवन असं म्हटलेलं आहे त्या, की कोण आहेस भगवंता तू सांग मला. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो, ज्याला विभूती योग असं म्हटलेलं आहे. कृष्ण असं म्हणाला, आदित्यातला सूर्य मी आहे, नक्षत्रातला चंद्र हा मीच आहे, मासातला मार्गशीर्ष हा मी आहे, ऋतूतला वसंत हा मी आहे, नद्यातली जान्हवी ही मीच आहे, पर्वतातला हिमालय हा मीच आहे, पशुतला सिंह हा मीच आहे, पक्षातला गरुड हा मी आहे. असं तो सगळ्या विभूती सांगतो. तो तुम्हाला आयुष्य देणाराही मीच आहे आणि तुमचं आयुष्य हिरावून घेणाराही मीच आहे. माझ्या एका अंशाने मी हे अवघं चराचर व्यापून राहिलं असं त्यांनी. काय भाषा आहे हो, ही काही वल्गना नाही आहे, ही नुसती वल्गना नाहीच आहे, पण ती जी भाषा आहे ती भाषाच ह्याची एवढी विलक्षण आहे श्रीकृष्णाची. त्या शांतीपर्वात सभापर्वातली भाषा जर का असेल तर आपण काढून पाहाल. आणि शिवाजीराजे जे आहेत ते शिवाजीराजांची जी पत्रं आहेत त्या पत्रातली भाषा बघा. शिवाजीराजांचे बखरीतले काही उल्लेख आले ते अवश्य वाचा. बखर आता उत्तरकालीन असतील, पण शिवाजीराजांचा हा जो भाऊ आहे व्यंकोजी तो त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. सावत्र भाऊ आहे व्यंकोजी. शिवाजीराजे त्याला भेटायला गेले दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला, आणि त्याला त्यांनी सांगितलं की आपण शहाजीराजांचेच पुत्र आहोत दोघंही, तुम्ही तुकाई साहेबांच्याकडनं झाला, आम्ही जिजाऊचे पुत्र आहोत. शहाजीराजांना महाराज साहेब म्हणायचे, त्यामुळे शिवाजीराजेसुद्धा महाराज साहेब म्हणतात. की महाराज साहेबांना जाऊन 13 वर्ष झाले आणि या 13 वर्षात त्यांचं जे काही होतं ते तुम्ही एकट्याने खाल्लं आहे सर. मी सुद्धा मुलगा आहे, मलाही मिळायला पाहिजे, त्यांची बिरुद मला मिळायला पाहिजे, त्यांची वस्तू ज्यात अर्धी आहे ती मला मिळायला पाहिजे. आणि ते कशासाठी मागत होते? महाराज साहेबांची आठवण म्हणून शिवाजीराजे फक्त मागत होते की महाराज साहेबांची आठवण म्हणून मला हे पाहिजे तुमच्याकडून. आणि मग व्यंकोजीराजे होते, एका देवळात भेट झाली, कोलेरून नावाच्या नदीच्या काठी ते देऊळ आहे. व्यंकोजीराजे देतो करतो बघतो असं म्हणाले, आणि व्यंकोजीराजे रातोरात पळून गेले बरं का तिथनं, तंजावरला पळून. एक अजून खपला एक माणूस, लग्न झालं म्हणजे गेला अजून एक वाया त्या सगळ्या घेतला. पण शिवाजीराजे सकाळी त्यांना कळल्याच्या नंतर राजे असं म्हणाले, अरे काय निमित्त पळाले, आम्ही त्यास काय धरीत होतो काय, धाकुटे ते धाकुटे, बुद्धी धाकुटी केली. अरे आम्हास बिरुदांची काय गरज, आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहेत.
अवघ्या समुद्र वलयांकित पृथ्वीवर आपली कीर्ती झालेली आहे. हे शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. ते आमची बिरुदे आहेत अष्टदिशाच लागलेली आहेत. काय भाषा आहे ती. शिवाजीराजांचं सामर्थ्यच एवढं होतं या सगळ्या ह्याच्यातलं. विलक्षण सामर्थ्य, शाब्दिक सामर्थ्य आणि कर्तृत्वाचं सामर्थ्य, ज्ञान. पण तरीसुद्धा जीवनाबद्दल आसक्ती नव्हती, धनाचा लोभ नव्हता. स्त्रियांच्या बाबतीत चारित्र्य शिवाजीराजांचं अत्यंत उज्ज्वल होतं. तेही श्रीकृष्णाच्या बाबतीत आहे सगळ्या ह्याच्यात. की श्रीकृष्ण ज्या वेळेला अर्जुनाचा नातू या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र वापरलं ना, आणि त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ जो होता तो गर्भ मृत निपजला, त्याचा सगळ्याचा आळ कृष्णावर घेतला लोकांनी, की तुझ्यामुळे आणि तुझ्या याच्यामुळे हे मूल आहे ना, हे मूल जन्मता मृत निपजलेलं आहे. तर श्रीकृष्ण म्हणाला थांबा. आणि पुढं काय म्हणाला तो म्हणाला की मी आयुष्यात कधी असत्य भाषण केलं नसेल, मी कधी युद्धापासून परावृत्त झालो नसेन, मी आयुष्यात ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं जर का असेल तर हा मुलगा जिवंत होईल. मुलगा जिवंत झाला. तसा आहे. शब्दाचं सामर्थ्य काय हे जे आहे तो सांगतोय ते सगळं. पण त्याला आसक्ती नाही आहे. 16,108 जरी असल्या तो एक 16,108 आपल्या योगातल्या शरीरातल्या नाड्या आहेत ना, त्याच्याशी संबंध आहे त्याचा. तुम्ही जर का योग वाचला जर का पूर्ण, तर त्या योगातल्या ज्या काही नाड्या आपल्या शरीरात सांगितल्यात त्याचाच अर्थ 16,108 संख्या आहे. त्याच्या भार्यांच्याबद्दल मी तुम्हाला तरी सांगितलं की शिवाजीराजांचं सगळ्यात आवडते भार्या म्हणजे सईबाई साहेब होते. सईबाई साहेबांनी वेळोवेळी त्यांना उपदेश केलेला आहे. सईबाई साहेब दिसायला नितांत सुंदर होत्या. निंबाळकरांची मुलगी होती ती. आणि सईबाई साहेब ज्या वेळेला शहाजीराजे तिथं अटकेत पडले असताना आता करायचं काय की शहाजीराजांना सोडवायला जायचं तर हा सगळा स्वराज्याचा खेळ बंद करावा लागतो, आणि स्वराज्य चालू ठेवायचं असेल तर शहाजीराजांचा बळी जातो, वडिलांचा. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सईबाई साहेब त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या की स्वारीसही वाचवावे आणि राज्यही राखावे, ते तुम्हा जमेल, करा. हा जो विश्वास आहे, हा विश्वास शिवाजी महाराजांच्या मनात ठासून भरण्याच्यासाठी सईबाई साहेब तिथं आल्या. भार्या पाहिजे ते अशी पाहिजे. ते सगळ्या भार्या आपल्या पतीच्या मनात विश्वास निर्माण करणारी. अर्धांगी म्हटले कशासाठी म्हटले सगळ्या ह्याच्यात? तेवढ्यासाठी म्हटले की पती की सुखदुःख जे काही असेल सगळं, ते सगळं मी बरोबर आपण शेअर करू. सगळ्या ते विभागून मी सहन करेन तुमच्याबरोबर सगळं. द्रौपदीशी लग्न ज्या वेळेला झालं, स्वयंवराला एवढे राजे जमलेले होते, अत्यंत विलक्षण देखणी होती रुक्मिणी, विदर्भाची कन्या रुक्मिणी. श्रीकृष्णही गेला होता तिथं. श्रीकृष्णालाही द्रौपदी आत्मा आवडत होती. आपल्या रुक्मिणी आवडत होती. रुक्मिणीनं पत्रही लिहिलेली होती. पण रुक्मिणी असं म्हणाली कृष्णाला की हे बघा, मी तुमच्याबरोबर पळून येणार नाही, ते बरोबर दिसणार नाही. तुम्ही मला इथनं पळवून नेऊ नका, तेही बरोबर दिसणार नाही. तुम्ही इथं जमलेले सगळे राजे राजवाडे जे कोणी आहेत, अतिरथी महारथी आहेत, त्यांचा पराभव करा आणि मला इथनं घेऊन जा. अशी मोठी भव्यतेनं घेऊन जा त्याच्यावर. श्रीकृष्णांनी सगळ्यांचा पराभव केला. कर्णापासनं सर्व लोक तिथं होते सगळ्या. या सगळ्यांचा पराभव एकट्या श्रीकृष्णाने केला तिथं. आणि श्रीकृष्ण अत्यंत शानदारपणे त्या रुक्मिणीला घेऊन आपल्याबरोबर आला, वैदर्भीय कन्येला घेऊन आला. हे पराक्रम जसे आहेत, पण एवढा असून, एवढ्या भार्या असून श्रीकृष्णाच्या चारित्र्याला कोणी दोष देत नाही बघा. भोगुनिया 16 सहस्त्र नारी, अजून तो ब्रह्मचारी. तुकारामच म्हणतात, तुकाराम महाराज